अतिशय महत्त्वाची माहिती न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल। आता यवतमाळमध्ये नेमकी काय स्थिती आहे ते देखील आपण पाहणार आहोत। यवतमाळकरांसाठी आता महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। यवतमाळमध्ये 28 जून पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकानं दुपारी 4 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत, तर सोमवार ते शुक्रवार दुकानं 4 वाजेपर्यंत उघडी राहतील, तर शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत। हॉटेल्स आणि रेस्टॉरंटही 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, मात्र शाळा, कॉलेजेस, शिकवणी, मंदिरं पूर्णपणे बंद राहतील। तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे सगळे आदेश दिलेले आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भास्कर, यवतमाळमध्ये काय स्थिती पाहायला मिळते? तुम्ही तिथल्या लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या असतील तर त्यांचं काय म्हणणं आहे? प्राची, आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेस अनलॉक या ठिकाणी घोषित करण्यात आला होता त्यानंतर यवतमाळमध्ये प्रचंड प्रमाणात नागरिकांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती आणि या संदर्भात पोलीस प्रशासन सुद्धा कारवाई करत होतं, महसूल विभाग सुद्धा कारवाई करत होतं। मात्र नागरिकांची जी गर्दी आहे ती कुठेही कमी होताना दिसत नव्हती आणि याचा जो फटका आहे हा भविष्यात पुन्हा अजून एकदा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण आता यवतमाळ जिल्हा जो आहे तो लेवल 3 मध्ये आहे आणि लेवल 3 मध्ये जे काही समजा निर्बंध दिलेले आहे, अत्यावश्यक जे दुकानं आहे ते 4 वाजेपर्यंत राहतील, इतर सगळी जी दुकानं आहेत ते 4 वाजेपर्यंत राहील, 4 नंतर ते पूर्णपणे बंद होणार आहे आणि शनिवार रविवार जो आहे या कालावधीमध्ये संपूर्ण मार्केट या ठिकाणी बंद राहणार आहे। एकंदरीतच या सर्व याचा जो फटका आहे तो व्यापाऱ्यांना बसणार आहे एवढं निश्चित आहे। मात्र जर का समजा कोरोनाचा जर फैलाव जर थांबवायचा असेल तर या ठिकाणी कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे एवढं निश्चित आहे। दुसरी एक गोष्ट की ज्यावेळेस अनलॉक झाला, आता मधल्या काळात आपण बघितलेलं आहे का मोठ्या प्रमाणात आंदोलनं केल्या गेले, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती का जी पोलिसांना सुद्धा म्हणजे आवरल्या जात नव्हती आणि आंदोलनं होती। त्यानंतर मग काही ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपण बघत होतो। आता पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी आहे आणि अशात ज्यावेळेस यवतमाळ जिल्ह्यामध्ये लग्नसराई वगैरे ज्यावेळेस होती ती आणि जी संख्या ठरवून दिली होती त्यापेक्षा कितीतरी जास्त नागरिक त्या ठिकाणी येऊन जात होते। बऱ्याचशा ठिकाणी तर असं लक्षात आलं होतं की 25 ची ज्या ठिकाणी क्षमता होती तर त्या ठिकाणी पहिल्या 1-1.5 तासात 25 येऊन जात होते, त्याच्यानंतर पुन्हा अजून 25 लोकांना त्या ठिकाणी बोलावलं जात होतं। एकंदरीत हा जो नक्कीच धन्यवाद भास्कर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।